नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद तावरे आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आम्ही तेच 4 मित्र परत एकदा एका नवीन ठिकाणी चाललो आहोत। सकाळी लवकर आम्ही श्री क्षेत्र नारायणपूर येथे पोहोचलो आणि सकाळच्या प्रसन्न वातावरणामध्ये श्री दत्त महाराजांचे दर्शन घेऊन पुढे बनेश्वरासाठी निघालो। सकाळची वेळ आहे आणि गर्दी पण अजिबात नाहीये आणि आमचं दर्शन देखील लवकर झालं। मित्रांनो, तर आता आम्ही नसरापूरमध्ये बनेश्वराचे दर्शन घेतले। हर हर महादेव, हर हर महादेव। पुढे जात असताना सर्वांना भूक लागली होती। मग काय, थंड वातावरणामध्ये गरम गरम मिसळ आणि चहावर ताव मारला। आम्ही आता किल्ल्यावर चढायला सुरुवात केलेली आहे। आता चाललेलो आहे वरती। आता किती वाजले? 9:30 वाजलेले। करेक्ट। बघू आता किती वेळ लागतोय। चल बघूया, चला। मित्रांनो, असं वाकडा तिकडा रस्ता आहे आणि पाऊस येतोय। पूर्ण घसाचा रस्ता झालेला आहे। बघा तुम्ही, पूर्ण असं पाऊस येतोय, पूर्ण घसाचा रस्ता झालाय। आणि व्ह्यू बघा मित्रांनो तुम्ही, हा समोर दिसतोय हा किल्ला आहे राजगड। धुक्यांमुळे ढगांमुळे अजिबात दिसत नाहीये। अजून आम्ही आता निम्म्यात आलोय, अजून तसं खूप जायचंय। बघूया आता कसं होतंय। एक तास झालेलं आहे चढायला सुरुवात करून आणि आम्ही अशीच मजा मस्ती हसत खेळत वरती चाललेलो आहे। मित्रांनो, 2 तासाच्या चढाईनंतर आम्ही आता वरती पोहोचतोय आणि इथे आल्यावरती असं वाटलं जसं कोणी आमच्यासाठी स्वर्गाचं दारच उघडले की काय। आणि वरती आल्यावरचे दृश्य होतं ना मित्रांनो, ते पाहून इतकं भारी वाटलं की आमचा जो थकवा होता तो 0 मिनिटात गायबच झाला। ही महाराणी साहेब यांची समाधी, आम्ही इथं दर्शन घेतलं आणि चोरवाटणी वरती आलं की वर पद्मावती माची लागते आणि त्या पद्मावती माचीवर असलेल्या पद्मावती देवीचं सुद्धा दर्शन घेतलं। खूप जोरदार पाऊस येतोय। आता आम्ही राजगडवरती पोहोचलोय। पद्मावती माचीवरती आलो आम्ही। सेवाईंच्या समाधीचं दर्शन करून आम्ही आता सोहळा माचीकडे निघालेलो आहे आणि आम्ही मजा मस्ती करत आम्ही चाललेलो आहे आता सोहळा माचीकडे। चला, जबरदस्त असं वातावरण झालेलं आहे, दुःख एकदम, पाऊस वगैरे खूप। आणि राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी होती। तर राजगडला महत्वाच्या 3 माच्या आहेत, पद्मावती, सोहळा आणि संजीवनी माची। तसेच बुलंद व उंच असा बालेकिल्ला पण आहे। तर पुढे आम्ही चिलखत बुरुजापाशी आलो आणि इथूनच सोहळा माचीकडे जाण्यासाठी वाट आहे। धुकं जास्त असल्यामुळे लांबचं काही दिसत नव्हतं। वातावरण जाम भारी झालं होतं आणि असल्या वातावरणात खाण्यापिण्यासाठी काहीतरी गरम असावं, म्हणूनच पाऊस खूप असल्यामुळे खालून येतानाच आम्ही चहा घेऊन आलो होतो आणि या थंड वातावरणामध्ये आम्ही चहाचा आस्वाद घेतला। मित्रांनो, आता सोहळा माचीचे नेळ आहे, त्या नेळ्यामध्ये आता आम्ही आलेलो, तुम्ही तो वारं आणि धुकं बघू शकता। तर हा फक्त मजा मस्तीचा भाग नसून ट्रेकिंग करताना किंवा गड सर करताना अशा खूप अडचणींना सामोरे जावे लागते। मित्रांनो, आता खूप जोरात पाऊस यायला लागलेला आहे आणि आम्हाला खूप लागलेली आहे। तर आता आम्ही इथं फरसाण किंवा जे बिस्किट काय आणलंय आम्ही तिकडच्या इथे घेऊ शकतो। मित्रांनो खूप पाऊस येतोय आणि आमची अशी परिस्थिती झाली.
सुवळ्या माचीवरून संजीवनी माचीकडे आणि इथून आता पाली दरवाजाकडे आलो. पाली दरवाजा म्हणजे राजगडचा मुख्य दरवाजा. इथे थोडा वेळ घालवून गड उतार व्हायचा विचार केला. आम्ही राजगडवरती जे काही अनुभवले ना ते जणू स्वर्ग सुखच होतं. म्हणूनच म्हणतात राजगड कधी कोणाला नाराज करत नाही. असा हा राजांचा गड आणि गडांचा राजा राजगड. आता तुम्ही म्हणत असताल यश असं उभं राहून स्टंट करतोय की काय, पण असं नाहीये. आमची पावसामुळे खूप कपडे ओले झाली होती म्हणून यश असं उभं राहून कपडे सुकवत आहे. आता भूक तर लागली होती म्हणून खायचं काय हे डिस्कशन चाललं होतं आणि सारंग म्हणला मला तर मटनच खायचंय. मग काय चला म्हणलं जाऊ काळे फार्मला. गरम गरम जेवणावरती ताव मारला आणि थेट घरी आलो. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या स्टोरीज बाय प्रसाद या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.